गुड मॉर्निंग मार्गी मॉर्निंग. आजच्या मार्गी मॉर्निंगमध्ये आपण विविध नॅशनल अँड रिजनल न्यूजपेपरमध्ये UPSC पर्स्पेक्टिव्हने कोणत्या कोणत्या न्यूज इम्पॉर्टंट आहेत त्याची चर्चा करूया. हिंदूपासून सुरुवात करूया. प्राईम मिनिस्टर ऑफ इंडियानी हे केले व्हिजिट ट्युलिप गार्डन इन जम्मू काश्मीर. फ्रॉम द प्रिलिम पर्स्पेक्टिव्ह आपल्याला हे माहीत पाहिजे ट्युलिप गार्डनची काही वैशिष्ट्य आहेत का. तर ट्युलिप गार्डन तुम्ही अवेअर असाल की आशियाच लार्जेस्ट गार्डन आहे जे झबरवान रेंज जम्मू काश्मीरमधली इथे लोकेटेड आहे. झबरवान रेंज इन जम्मू काश्मीर. ऑफिशियल नेम काय याचं तर इंदिरा गांधी मेमोरियल ट्युलिप गार्डन. इंदिरा गांधी मेमोरियल ट्युलिप गार्डन हे ऑफिशियल नेम आहे. ओपन इन 2007 विथ द एम टू बूस्ट द फ्लोरिकल्चर अँड टुरिझम इन काश्मीर व्हॅली. दरवर्षी इथे ट्युलिप फेस्टिवल पण सेलिब्रेट केला जातो. देन डिफाईन अनफेअर ट्रेड प्रॅक्टिस फॉर ई कॉमर्स या टायटलची न्यूज होती. पार्लमेंटरी पॅनल इस्टॅब्लिश केले गव्हर्नमेंटनी एक द कन्झ्युमर प्रोटेक्शन ई कॉमर्स रूल्स 2020 रिलेटेड. तर ह्या हे पार्लमेंटरी पॅनल आहे त्यांनी काही रिकमेंडेशन केल्या होत्या कन्झ्युमर प्रोटेक्शन ई कॉमर्स रूल 2020 रिलेटेड. या न्यूज आयटममध्ये आपल्याला प्रिडेटरी प्राइसिंग आणि ड्रीप प्राइसिंग ह्या दोन टर्म्स प्रिलिम पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहेत. ही न्यूज आयटम ई कॉमर्स रिलेटेड मेन्स पर्स्पेक्टिव्हने एकदा बघून घेतली पाहिजे आणि प्रिलिम रिलेटेड दोन टर्म्स यामधून मिळतात प्रिडेटरी प्राइसिंग आणि ड्रीप प्राइसिंग. प्रिडेटरी प्राइसिंग काय आहे तर इन्व्हायरमेंटमध्ये प्रिडेटर ही टर्म तुम्ही ऐकली असेल त्या रिलेटेडच प्रिडेटरी प्राइसिंग ही टर्म आहे. काय प्रिडेटरी प्राइसिंग आहे. एखादी समजा कंपनी आहे खूप मोठी ह्यूज प्रॉफिट मेकिंग कंपनी आहे एखाद्या पर्टिक्युलर त्यांच्या क्षेत्रामध्ये. तर या प्रॉफिटचा फायदा घेऊन ते काय करतात की दुसऱ्या त्यांचं जे प्रोडक्ट आहे ते अत्यंत कमी किमतीत मार्केटमध्ये अवेलेबल करून देतात. ह्याच्यामुळे ज्या दुसऱ्या कंपन्यांना त्या स्पर्धेत टिकून राहता येत नाही कारण त्यांचा तितका प्रॉफिट दुसऱ्या कुठल्या ह्याच्या सेक्टरमधून नसतो. त्यामुळे प्रिडेटरसारखं त्या दुसऱ्या कंपन्यांना नष्ट करतात. कॉम्पिटिशनमध्ये ते टिकून राहू शकत नाहीत. आणि अल्टिमेट काय होतं मग कन्झ्युमरला सुरुवातीच्या काळामध्ये फार स्वस्तात ती वस्तू मिळते पण ओव्हर ऑफ द टाईम की जेव्हा कॉम्पिटिशन बाकी संपलेली असेल ओव्हर द पिरियड ऑफ द टाईम तेव्हा ते परत प्राईस वाढून आपला प्रॉफिट हे करतात. तर प्रिडेटरी प्राइसिंग ही एक टर्म समजली पाहिजे. दुसरी ड्रीप प्राइसिंग. बऱ्याचदा तुम्ही ई कॉमर्सवर जर कुठली शॉपिंग केली असेल तर असं दिसतं की इनिशियल प्राईस जी दिसून येते हेडलाईन प्राईस खूप कमी असते पण फायनल जेव्हा तुम्ही चेकआउट करता तेव्हा असं दिसतं की वेगवेगळे चार्जेस राहून प्राइजेस खूप वाढलेले दिसतात. तर ह्या मेथडला ह्याला की अट्रॅक्ट केलं जातं कन्झ्युमरला हे करण्यासाठी बाय करण्यासाठी. तर ह्या टेक्निकला ड्रीप प्राइसिंग म्हणतात. फायनल कॉस्ट ऑफ द प्रोडक्ट गोज अप ड्यू टू द ॲडिशनल चार्जेस. तर या न्यूज आयटममध्ये ह्या दोन टर्म कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असली पाहिजे प्रिलिम पॉईंट ऑफ व्ह्यू. त्यानंतर एडिटोरियल आहे हिंदूचं वॉटर द लूमिंग फ्रंटियर बाय विक्रम सोनी. विक्रम सोनीने लिहिलेलं वॉटर द लूमिंग फ्रंटियर. GS3 मध्ये एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन पोल्युशन अँड डिग्रेडेशन रिलेटेड डायरेक्टली सिलेबस पॉईंट आहे. UPSC प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघितली स्पेशली 2013 to 20 वॉटर रिलेटेड दरवर्षी GS1 मध्ये आयदर और GS3 मध्ये दरवर्षी काही ना काहीतरी प्रश्न UPSC विचारते. त्यामुळे हे आर्टिकल खूप जास्त महत्त्वाचं आहे. काय स्टेट करतं बेसिक आर्ग्युमेंट काय आहे आर्टिकलमध्ये की देर आर ओनली 2 अनपोल्युटेड फ्रेश वॉटर सोर्सेस लेफ्ट इन द कंट्री विच वी मस्ट कन्झर्व. दोनच फक्त फ्रेश वॉटर सोर्सेस राहिलेले आहेत. कोणते दोन फ्रेश वॉटर सोर्सेस तर वॉटर लाईंग बिलो आवर फॉरेस्ट अँड ॲक्विफायर्स दॅट लाय बिलो द फ्लड प्लेन्स ऑफ द रिव्हर्स. तर मेन्स पॉईंट ऑफ व्ह्यू आणि प्रिलम पॉईंट ऑफ व्ह्यू पण या दोन्हींचं महत्त्व जाणून घेतलं पाहिजे की वॉटर लाईंग बिलो फॉरेस्ट का महत्त्वाचं आहे. ॲक्विफायर्स दॅट लाय बिलो द फ्लड प्लेन्स पूरतट याच्या खाली जे पाणी असतं त्याचं काय महत्त्व आहे हे जाणून घेतलं पाहिजे. या आर्टिकलमधून काही सिग्निफिकंट बिट आपल्याला कळतात. म्हणजे नीती आयोग आणि वॉटर एड यांचं एक आर्ग्युमेंट आहे. ते म्हणतात ओव्हर 70% ऑफ इंडिया सरफेस अँड ग्राउंड वॉटर. नीती आयोग आणि वॉटर एड काय म्हणतात ओव्हर 70% ऑफ इंडिया सरफेस अँड ग्राउंड वॉटर इज कंटॅमिनेटेड बाय ह्युमन अँड अदर वेस्ट अँड लाईकली टू कॅरी व्हायरसेस. तर ही वॉटर एड ही ऑर्गनायझेशन काय आहे NGO आहे का हे प्रिलिमच्या दृष्टीने पाहिलं पाहिजे. दुसरं प्रिलिम रिलेटेड एक सिग्निफिकंट बिट यातून कळते ती म्हणजे वॉटर ट्रान्समिटेड व्हायरल पॅथोजन्स कोणते कोणते आहेत. असे व्हायरल पॅथोजन्स जे वॉटरमधून ट्रान्समिट होतात असे काही डिसीजेसची नावं आहेत. ॲस्ट्रोव्हायरस, हेपेटायटिस A,
आणि नोरो व्हायरस. तर प्रिलिममध्ये डायरेक्टली असा प्रश्न विचारू शकतो, विच ऑफ द फॉलोइंग डिसीजेस आर ट्रान्समिटेड बाय व्हायरल पॅथोजन्स थ्रू वॉटर. तर ही एक सिग्निफिकंट होती. त्यानंतर वॉटर ट्रीटमेंटसाठी, वॉटर प्युरिफिकेशनसाठी रिव्हर्स ऑस्मॉसिस हे मेथड तुम्ही ऐकली असेल. तर हे रिव्हर्स ऑस्मॉसिसचे पॉझिटिव्ह पॉईंट्स काय आहेत, निगेटिव्ह पॉईंट काय आहेत हे माहीत करून घेणं गरजेचं आहे. जसं एक निगेटिव्ह आहे की त्याच्यातून जे इसेन्शियल मिनरल्स ज्या ह्युमन बॉडीसाठी इसेन्शियल असतात हे पण रिमूव्ह केले जातात. तर हे त्याचं एक निगेटिव्ह झालं. तर असे निगेटिव्ह पॉझिटिव्ह दोन्ही साईड शोधून ठेवल्या पाहिजेत. सिग्निफिकंट आर्टिकल आहे UPSCच्या पर्स्पेक्टिव्हनी. दुसरं इंडियन एक्सप्रेसमधले आता न्यूज बघूया आपण, ज्या सिग्निफिकंट आहेत आपल्या UPSCसाठी. मिसिंग वुमेनची सिरीज कालच्या ह्याच्यामध्ये पण तुम्ही ऐकलं असेल, मार्गी न्यूजपेपर मार्गी मॉर्निंगमध्ये मिसिंग वुमेन सिरीज सुरू केली आहे इंडियन एक्सप्रेसनी. आजचा बेसिक आर्ग्युमेंट काय आहे त्यांचं, की इंडियाचा जो फिमेल लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट आहे तो पोस्ट पॅन्डेमिक, पोस्ट कोविड अजून जास्त डीप झालेला आहे. तर बेसिक काय माहीत आपल्याला पाहिजे की फिमेल लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट इंडियाचा का कमी आहे, त्याच्या मागचे रिझन्स काय आहेत आणि तो इम्प्रूव्ह करण्यासाठी काय करावं लागेल. त्यामध्ये कन्सेप्च्युअली प्रिलिमसाठी किंवा मेन्ससाठी सुद्धा माहीत असलेल्या गोष्टी पाहिजेत. त्या म्हणजे वर्कफोर्स म्हणजे काय, लेबर फोर्स म्हणजे काय, याविषयी क्लिअर आर्ग्युमेंट पाहिजे. वर्कफोर्स म्हणजे जी पॉप्युलेशन तुमची वर्किंग एजमध्ये आहे आणि कुठल्याही प्रकारचं काम करत आहे. लेबर फोर्स म्हणजे अशी पॉप्युलेशन जी वर्क करत आहे म्हणजेच वर्कफोर्स, प्लस अशी पॉप्युलेशन वर्किंग एजमधली जी सीक करते जॉब, ॲक्टिव्हली सर्चिंग फॉर समथिंग रिलेटेड टू जॉब. ही अशी वर्कफोर्स ही थोडीशी वायडर टर्म आहे दॅन लेबर फोर्स इज वायडर टर्म दॅन वर्कफोर्स. देन देर इज अ आर्टिकल इन एक्सप्रेस लर्निंग फ्रॉम बांगलादेश विच इज समवॉट रिलेटेड टू आवर अर्लियर न्यूज फिमेल लेबर फोर्स पार्टिसिपेशन. कारण वुमेनचं जर फिमेल लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट बघितला बांगलादेशच्या पर्स्पेक्टिव्हने ते खूप आहे. इंडियाच्या पर्स्पेक्टिव्हमध्ये किती आहे फिमेल लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट, तर तो 20 to 22% वेगवेगळ्या रिपोर्टनी दिसून येतो. तो चायनाच्या पर्स्पेक्टिव्हमध्ये 60.5% आहे, म्हणजे खूपच सिग्निफिकंट जास्त आहे असं दिसतं. आपण आधी सिम्प्लिफाईडमध्ये पण चर्चा केली होती, जोपर्यंत आपण आपल्या डेमोग्राफिक डिव्हिडंडला जेंडर डिव्हिडंडची जोड देणार नाही तोपर्यंत आपली ग्रोथ स्टोरी किंवा आपले इन्क्लुझिव्ह ग्रोथचं जे एम आहे ते तितकं सक्सेसफुल होणार नाही. आर्टिकलचं टायटल लर्निंग फ्रॉम बांगलादेश. काय लर्न करता येईल, तर बांगलादेशचा जर 2019चा GDPचा ग्रोथ रेट बघितला तर तो 8.4% होता. दुसऱ्या इकॉनॉमीचा जसं की इंडियाचं पर्स्पेक्टिव्हने बघितलं तर तो इंडियापेक्षा जवळपास डबल होता. काय शिकता येईल ह्या बांगलादेशच्या सक्सेसमधून, तर बांगलादेशचं जी मेजर थ्रस्ट आहे तो टेक्स्टाईल अँड गार्मेंट इंडस्ट्रीवरती आहे. 80% ऑफ कंट्रीज एक्सपोर्ट हा टेक्स्टाईल आणि गार्मेंट इंडस्ट्रीतून येतो. यातून काय शिकता येईल, तर एक म्हणजे लेबर इंटेन्सिव्ह इंडस्ट्री आहे टेक्स्टाईल आणि गार्मेंट, त्यामुळे ह्यूज एम्प्लॉयमेंट जनरेशन होतं. एम्प्लॉयमेंट जनरेशन झालं तर व्हर्च्युअस सायकल इकॉनॉमीमध्ये सुरू होतं आणि परत ग्रोथ रेट इम्प्रूव्ह होतो. दुसरं असं की नॅचरल रिसोर्सेस जे कंट्रीमध्ये अवेलेबल आहेत त्याचासुद्धा योग्य प्रकारे यूज ते करत आहेत. आणि त्या जे इंडस्ट्री आहे टेक्स्टाईल अँड गार्मेंट त्याच्यामध्ये वर्कफोर्स वुमेनचं किती आहे, तर 95% वुमेन आहेत. याचा अर्थ काय दिसतोय की लेबर फोर्स पार्टिसिपेशनमध्ये पण वुमनचं हे वाढण्यासाठी अशा प्रकारच्या लेबर इंटेन्सिव्ह सेक्टरचा त्यांनी यूज केलेला आहे. त्यानंतर बांगलादेशच्या सक्सेसचा अजून एक इम्पॉर्टंट फॅक्टर काय आहे, मायक्रो फायनान्स. तुम्ही ग्रामीण बँकचा मोहम्मद युनिस ज्यांना त्याच्यासाठी नोबल मिळालं होतं नाव ऐकलं असेल, तर मायक्रो फायनान्स SHGs हे सक्सेस स्टोरीमधलं त्यांचं महत्त्वाचं अंग आहे. इंडियामध्ये पण आता सेल्फ हेल्प ग्रुप गव्हर्नमेंट प्रमोट करते पण ते तितक्या लेवलला तितक्या ह्याच्यामध्ये पेनिट्रेट अजूनही झालेलं नाही आहे. तर SHG रिलेटेड इंडियामध्ये कुठल्या स्कीम आहेत ते पण माहीत पाहिजे. नॅशनल रुरल लाईव्हलीहूड मिशन याचा आणि SHGचं काय रिलेशन आहे का, यासारख्या स्कीम SHG थोडंसं थरोली प्रिपेअर करून घेतलं पाहिजे. त्यानंतर बांगलादेशमध्ये प्रिफरेन्शियल ट्रेड ॲग्रीमेंट आहे बऱ्याच देशांसोबत, जसे की युरोपियन युनियन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, जपान. तर हे पण त्यांच्यासाठी सिग्निफिकंट ठरते. तसंच फॉरेन इन्व्हेस्टमेंट रिजीम इन्व्हेस्टवर फ्रेंडली आहे बांगलादेशची. इंडियाच्या पर्स्पेक्टिव्हमध्ये बायलेटरल इन्व्हेस्टमेंट ट्रिटीनं आपण काय बदल केले 2016च्या हे बघितले पाहिजेत. त्यांनी इन्व्हेस्टर फ्रेंडलीनेस इंडियाचा कमी झाला आहे का हे बघितलं पाहिजे, की जसं त्यामध्ये काय असे सिग्निफिकंट चेंजेस आपण केलेत आधीच्या मॉडेल BIT मध्ये, तर हे पाहून घेतलं पाहिजे. सोशल इंडिकेटर पण बांगलादेशचे बऱ्याच पर्स्पेक्टिव्हमध्ये चांगले आहेत, जसे की इन्फंट मॉर्टिलिटी रेट त्यांचा कमी आहे,
त्यानंतर सॅनिटेशन, हंगर, जेंडर इक्वेलिटी यामध्ये त्यांनी जास्त सिग्निफिकंट इम्प्रूव्हमेंट केलेली आहे. जर तुम्ही ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स बघितला असेल 2020चा, UNDP पब्लिश करतं, त्यामध्ये पण जो लाईफ एक्सपेक्टन्सी आहे बांगलादेशची ती इंडियाच्यापेक्षा जास्त आहे, 72 पॉईंट काहीतरी आहे आणि इंडियाची 69 आहे, 69.7 टू स्पेसिफिक. तर हे पण दाखवून येते की डेव्हलपमेंट इंडिकेटरमध्ये पण बांगलादेशने इंडियाच्या पुढे गेलेले आहेत. आणि हे जेंडर इक्वेलिटी एक प्रकारे कसं दाखवते की वुमनला इकॉनॉमिक अपॉर्च्युनिटी दिल्या आणि त्या इकॉनॉमिक अपॉर्च्युनिटीमधून जेंडर इक्वेलिटीकडे किंवा वुमेन एम्पॉवरमेंटकडे त्यांनी वाटचाल केलेली दिसते. आर्टिकलमध्ये व्हिएतनामच्या सक्सेस स्टोरी आणि व्हिएतनाम आणि बांगलादेशचं पण कंपॅरिझन आहे. प्रिलिम रिलेटेड मार्केट आणि इकॉनॉमिक रिफॉर्म्स डोई मोई असं एक हे आहे की डोई मोई इकॉनॉमिक रिफॉर्म्स कोणाचे होते, ते व्हिएतनामचे होते, जे 1986मध्ये त्यांनी सुरुवात केली होती. त्यानंतर अजून एक आर्टिकल होतं नो केस फॉर सेलिंग पब्लिक ॲसेट्स बाय प्रभात पटनाईक. पब्लिक ॲसेट सेल केल्यामुळे त्यांच्या मते की पुअर इकॉनॉमीला फटका बसेल आणि इन्क्रीज इन वेल्थ इनइक्वॅलिटी होईल. आपल्याला मेन्स रिलेटेड कशा प्रकारे यावर नोट बनवून ठेवली पाहिजे, तर एक प्रकारे पब्लिक ॲसेट्स किंवा पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस कशासाठी आल्या, गव्हर्नमेंटचा काय रोल रोल गरजेचा होता इंडियासारख्या इकॉनॉमीमध्ये, आणि सध्या गव्हर्नमेंटचा रोल कुठे असला पाहिजे आणि कुठे नसला पाहिजे, या दोन पर्स्पेक्टिव्हने बघितलं पाहिजे. की जसं की पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस किंवा असे काही क्षेत्र आहेत की ज्याचा जस्टेशन पिरियड जास्त असतो, मराठीमध्ये त्याला अभिजे फलकाल जास्त असलेले क्षेत्र असं म्हणतात, त्याच्या वेळेला प्रॉफिट फार लेट मिळतं. अशा पब्लिक गुड्स आहेत जिथे प्रायव्हेट सेक्टर तितकं इन्व्हेस्ट करू शकत नाही, कारण तिथं रिटर्न मिळणं खूप अवघड असतं. तर या दृष्टीने पब्लिक सेक्टर महत्त्वाचं असतं. तर मेन्समध्ये हा प्रश्न पुढे येऊ शकतो की कारण मोबिलायझेशन ऑफ रिसोर्सेस GS3मध्ये आपला पॉईंट आहे, इन्व्हेस्टमेंट मॉडेल हा आपला पॉईंट आहे. या पर्स्पेक्टिव्हमध्ये हिस्टॉरिकल पर्स्पेक्टिव्ह, करंट पर्स्पेक्टिव्ह आणि फ्युचरमध्ये गव्हर्नमेंटचा रोल कसा असला पाहिजे या दृष्टीने एक कॉम्प्रिहेन्सिव्ह नोट तयार केलेली पाहिजे. त्यानंतर फोर्सिंग द रिव्हर नावाचं इंडियन एक्सप्रेसमध्ये एडिटोरियल आहे. कशाच्या पर्स्पेक्टिव्हमध्ये, तर इंडियाचा फर्स्ट मेजर इंटरलिंकिंग प्रोजेक्ट तुम्हाला माहीत असेल केन-बिटवा इंटरलिंकिंग प्रोजेक्ट आहे. काय सिग्निफिकंट आहे या प्रोजेक्टचं, तर वॉटर क्रायसिस बुंदेलखंड रिजनमधलं हे करण्यासाठी हा सिग्निफिकंट आहे. तर बुंदेलखंड रिजन जॉग्राफिकली कुठल्या रिजनमध्ये आहे बघितलं पाहिजे. केन-बिटवा ही रिव्हर्स कोणाची ट्रिब्युटरी आहे, केन-बिटवाबद्दल थोडीशी माहिती बघितली पाहिजे. युनियन मिनिस्ट्री ऑफ जल शक्ती यांचा आर्ग्युमेंट आहे की हा इनिशिएटिव्ह आहे जो इंटरलिंकिंग केन-बिटवा हा 10.6 लाख हेक्टर्सला इरिगेशन देईल. तर त्या दृष्टीने सिग्निफिकंट आहे, बुंदेलखंड रिजनच्या दृष्टीने सिग्निफिकंट आहे. त्याचसोबत 60 लाख पीपल त्या एरियामध्ये राहतात, त्यामुळे त्यांच्या पण ड्रिंकिंग वॉटरची सोय उपलब्ध होईल. 103 मेगावॅट हायड्रोपॉवर जनरेट होईल. म्हणजेच काय, मल्टी डायमेन्शनल बेनिफिट आहेत. आणि इतके सगळे बेनिफिट असताना कन्स्ट्रक्शन, फिशिंग आणि टुरिझम या सेक्टर्समध्ये एम्प्लॉयमेंट जनरेशन पण होईल. थोडक्यात बऱ्याच अँगलनी पॉझिटिव्ह इम्पॅक्ट असले तरी ह्या प्रोजेक्टचे सायंटिफिक अँगलनी की त्या रिव्हरच्या इकोसिस्टीमच्या दृष्टीने निगेटिव्ह इम्पॅक्ट बघून घेतले पाहिजे. थोडंसं सायंटिफिक आर्ग्युमेंट असलं पाहिजे. UPSCने त्या दृष्टीने प्रश्न पण विचारले 2020मध्ये GS1मध्ये. द इंटरलिंकिंग ऑफ रिव्हर्स कॅन प्रोव्हाइड वायबल सोल्युशन टू द मल्टीडायमेन्शनल इंटररिलेटेड प्रॉब्लेम ऑफ ड्रॉट्स, फ्लड्स अँड अनइंटरप्टेड नेव्हिगेशन. इंटरलिंकिंग ऑफ रिव्हर जर आपण केलं तर मल्टी डायमेन्शनल प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात, ड्रॉटचे, फ्लडचे, नेव्हिगेशनचे. क्रिटिकली एक्झामाइन विचारले, याचा अर्थ बोथ साईड दाखवणं अपेक्षित आहे. लक्षात घ्या की इंटरलिंकिंग ऑफ रिव्हरचे अनेक सायंटिफिक डिसएडव्हान्टेज आहेत जे काही ह्या आर्टिकलमध्ये मेन्शन केलेत. अजून थोडेसे प्रोएक्टिव्हली सर्च करून ही नोट्स कंप्लीट करून ठेवली पाहिजे की कारण सतत UPSC रिव्हर्सवरती, इंटरलिंकिंग ऑफ रिव्हरवरती पण प्रश्न विचारत आहे. त्यानंतर दिल्ली एरेना बाय शैलजा चंद्रा यांचा आर्टिकल आहे. शैलजा चंद्रा खूप सिग्निफिकंट ऑथॉरिटी आहेत, फॉर्मर सेक्रेटरीसुद्धा होत्या त्या. गव्हर्नन्स ऑफ इंडियाज कॅपिटल नीड शेअर्ड विजन, मॅच्युरिटी अँड विल टू अपहोल्ड कॉन्स्टिट्यूशन असं बेसिक स्टेटमेंट ते करतात. प्रिलिम आणि मेन्स दोन्हीच्या पर्स्पेक्टिव्हने सिग्निफिकंट आर्टिकल आहे. आर्टिकल 69 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट 69 वरती UPSCने आधी प्रश्न विचारलेला आहे. कशाच्या रिलेटेड आहे आर्टिकल अमेंडमेंट 69? 1991 मध्ये आली होती. दिल्लीच्या स्टेटस रिलेटेड आहे. एक म्हणजे यानंतर काय केलं पाहिजे, तर युनियन टेरिटरी रिलेटेड जे कॉन्स्टिट्युशनल आर्टिकल्स आहेत ते बघितले पाहिजेत. कशा प्रकारचं अरेंजमेंट आहे सेंटर आणि युनियन टेरिटरीमध्ये ते बघितलं पाहिजे.
जसं की याच आर्टिकलमध्ये आर्टिकल 239A आणि आर्टिकल 239B यावर चर्चा आहे. तर हे थोडंसं बघून घेतलं पाहिजे. दिल्लीच्या 69 अमेंडमेंटच्या आधी कशा प्रकारची अरेंजमेंट होती आणि 69 अमेंडमेंटवर काय चेंज झाले हे सुद्धा बघून घेतलं पाहिजे. तर सिग्निफिकंट आर्टिकल आहे, थोडंसं डिटेलमध्ये बघण्याची गरज आहे. GS2 गव्हर्नन्स रिलेटेड एक टॉपिक आहे आजच्या मिंटमध्ये. काय टायटल आहे? लेसन्स फ्रॉम इंडियाज ट्रस्ट विथ द लॉकडाऊन. तर अल्बर्ट आइन्स्टाईन हिचं एक वाक्य आहे, कोणत्याही आपत्तीमध्ये तिला इष्टापत्ती करण्याची संधी असते. म्हणजेच काय, एखादी आपत्ती आली तर तिला तुम्ही इष्टापत्ती कसं करू शकता, तर त्यातून काहीतरी लेसन्स मिळवले. आपल्या प्राईम मिनिस्टरचा जर 10 पॉईंट अजेंडा बघितला डिझास्टर मॅनेजमेंट रिलेटेड, तर त्यात पण एक पॉईंट असा आहे की जे डिझास्टर नंतर ज्यातून त्या लर्निंग मिळतील त्या वाया न घालवता त्याच्यावरती काम केलं पाहिजे. तर पोस्ट कोविड आपल्यासाठी एक मोठी प्रकारची डिझास्टर होतं आणि ह्या डिझास्टरमधून आपण काय शिकलं पाहिजे याची खूप विस्तृत, खूप डिटेल चर्चा आजच्या मिनिटमध्ये केली. लेसन फ्रॉम इंडियाज ट्रस्ट विथ द लॉकडाऊन. तर काय आहे त्यात बघितलं पाहिजे की डिझास्टर मॅनेजमेंट रिलेटेड कोणतीच अशी सिग्निफिकंट प्रोव्हिजन आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये नाही. म्हणजे तुम्ही जर 3 लिस्ट बघितल्या कॉन्स्टिट्यूशनच्या, युनियन लिस्ट, स्टेट लिस्ट, कॉन्करंट लिस्ट, तर त्यातल्या कुठल्याच लिस्टमध्ये डिझास्टर मॅनेजमेंट हा स्पेसिफिक मेन्शन नाही आहे. सेकंड ARCची जर रिकमेंडेशन बघितली तर डिझास्टर मॅनेजमेंट कॉन्करंट लिस्टमध्ये इन्क्लूड करा अशी एक रिकमेंडेशन आहे. तर ह्या मिंटमधले जरसं खूपच डिटेलमध्ये त्यांनी चर्चा केलेली असल्यामुळे ते बघून घेतले पाहिजेत की काय म्हणणं आहे त्यांचं. की रजिस्टर्ड मायग्रंट वर्कर विथ पोर्टेबिलिटी ऑफ वेलफेअर बेनिफिट्स, इंटरेस्टेड मायग्रंट वर्कर ॲक्टमध्ये 1979मध्ये काय इश्यूज आहेत याची अधिक विस्तृत चर्चा केलेली आहे. तर हे थोडंसं बघून घेतलं पाहिजे. त्यानंतर टाइम्स ऑफ इंडियामध्ये हर्डल्स अगेन नावाची एक न्यूज आहे. कशाच्या रिलेटेड आहे? जेनेटिक इंजिनिअरिंग अप्रेझल कमिटी रिलेटेड आहे. तर ह्या जेनेटिक इंजिनिअरिंग अप्रेझल कमिटीचं वर्क काय आहे, कशा प्रकारचं काम करतं हे माहीत पाहिजे. कोणत्या मिनिस्ट्रीच्या अंडर फंक्शन करतं? तर मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज. सायन्स टेक वगैरे वाटू शकतं ॲक्च्युअल एक्झाममध्ये, पण मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज आहे. रिस्पॉन्सिबल फॉर लार्ज स्केल यूज ऑफ हजार्डस मायक्रो ऑर्गॅनिझम्स अँड रिकॉमेंडड्स इन अ रिसर्च. चेअर स्पेशल ॲडिशनल सेक्रेटरी ऑफ मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज असतं. नंतर आजच्या मिंटमध्येच GS3 एम्प्लॉयमेंट रिलेटेड न्यूज आहे. वर्कर्स आर मुव्हिंग ऑफ इंडियन फार्मर्स बट वेअर आर दे गोईंग. हे संकल्प शर्मा यांचं आर्टिकल आहे. तुम्हाला कल्पना असेल की इंडियाला जेव्हा इंडिपेंडन्स मिळालं होतं 1950मध्ये, त्यावेळेला ॲग्रिकल्चरचं डिपेंडंट पॉप्युलेशन 72% होती. 72% होती, जी आता आपण हळूहळू रिड्यूस करतो आले, तरी पण सिग्निफिकंट डिपेंडन्स आहे. वर्ल्ड बँक ॲनालिसिस सांगतं की 42% ॲग्रिकल्चर डिपेंडन्स आहे. काही रिपोर्ट्स 50% पण अजूनपर्यंत आहे असं म्हणतात. तर ते कुठं जातं आहे वर्कर्स, त्यांना गेनफुल एम्प्लॉयमेंट किंवा प्रोडक्टिव्ह एम्प्लॉयमेंट मिळतं आहे का याविषयी थोडीशी चर्चा. की ॲग्रिकल्चरमध्ये कोणत्या प्रकारचं वर्कफोर्स राहिले, थोडेसे जास्त टेक्निकल डिटेल दिले. जसं की ॲव्हरेज एज ऑफ ॲग्रिकल्चर वर्कर केरळामध्ये 46.7 आहे, तमिळनाडूमध्ये 43.7 आहे. केरळामधले जे आहे 46.7 हायेस्ट आहे इंडियामध्ये ॲव्हरेज एज ऑफ ॲग्री वर्कर. गव्हर्नमेंटच्या स्कीम बघितलं तर तुम्ही माहीत असेल की अट्रॅक्टिंग अँड रिटेनिंग यूथ इन ॲग्रिकल्चर, आर्या नावाची स्कीम आहे. किंवा नॅशनल ॲग्रिकल्चर पॉलिसी, नॅशनल फार्मर्स पॉलिसी आहे 2007ची, तीसुद्धा हे सांगते की यूथला रिटेन केलं पाहिजे फार्मिंगमध्ये, यूथला अट्रॅक्ट केलं पाहिजे. पण हे जे स्टॅट्स आहे तो काय दाखवतोय की यूथ आता ॲग्रिकल्चरमध्ये येत नाही आहे. जो ॲव्हरेज ॲग्रिकल्चर वर्कर आहे त्याचं एज खूप जास्त दिसत आहे. हे सिग्निफिकंट आहे कारण आपली जी पॉप्युलेशन आहे ती यंग यूथ पॉप्युलेशन आहे, पण ते ॲग्रिकल्चरमधून बाहेर पडत आहेत हे दिसतं. तर जे बाहेर पडत आहेत त्यांना प्रोडक्टिव्ह एम्प्लॉयमेंट कसं देता येईल आणि कुठल्या सेक्टरमध्ये देता येईल हा आपल्याकडे पॉलिसी चॅलेंजेस आहे. कारण बघितलं तर इनफॉर्मल, अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये सर्वात जास्त एम्प्लॉयमेंट दिसतं. खूपच वर्किंग पुअर ही टर्म पण आपण एकदा सिम्प्लिफाईडमध्ये बघितली होती की वर्क करतायत पण तितकं प्रोडक्टिव्ह एम्प्लॉयमेंट नसल्यामुळे त्यांना तितकं रिटर्न मिळत नाही आहेत. तर या दृष्टीने पण एम्प्लॉयमेंट चॅलेंजेस आहेत. थँक्यू. आजच्या इम्पॉर्टंट न्यूज आपण बघितल्या. थँक्यू.